जय श्रीराम. नमस्कार. मी सचिन पाटील. आजचा विषय तसा मजेशीर आहे. मजा घेऊन ऐका. काय आहे ना की ब्राह्मण भगाव, ब्राह्मण भारत छोडो, जय मूल निवासी, ब्राह्मण विदेशी, ब्राह्मणांनो चालते व्हा. किंवा थोडंसं एक्स्ट्रीम जाऊन, जसे माझ्याकडे बरेचसे स्क्रीनशॉट्स आहेत, बरेचशा ठिकाणी मी ऐकलं आहे की सरसकट सगळ्या ब्राह्मणांच्या हत्या करा. तुम्ही ऐकलं असेल, हे वारंवार ऐकत असाल. किंवा तुम्ही बघा, एक थोडासा फेरफटका मारा फेसबुकवरून, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जोवर भारतातून ब्राह्मण संपत नाहीत, जोपर्यंत त्यांची हत्या होत नाहीत, किंवा अशा बऱ्याचशा साहित्यामध्ये जसं शिवरायांच्या बदनामीची केंद्रे मध्ये तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. कधी तुम्ही याचं इनडेप्थ ॲनालिसिस केलेलं आहे का? इनडेप्थ ॲनालिसिस म्हणजे तुम्ही कधी यांचं पूर्ण शहानिशा किंवा ज्याला आपण म्हणू की सारासार विचार केलेला आहे का या गोष्टीवर? आज करू आपण. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मण भारत छोडो. संकल्पना काय आहे? आर्य इन्व्हेन्शन थेरी. आर्य बाहेरून भारतामध्ये आले आणि म्हणून ते जिथून आले त्यांनी तिथेच परत जायचं. आता मग ते हरियाणामध्ये राखी गरीला तिथे काहीतरी एव्हिडन्सेस सापडले आणि मग ही थेरी खोटी ठरली, खरी ठरली, काय, मला याच्यावर बोलायचंच नाही. आपण आर्य बाहेरून आलेत हेच खरं मानून चालू. मग आता ते बाहेरून आलेत काल परवा, आणि मुसलमान इथले मूलनिवासी आहेत, मुस्लिम इथले प्रॉपर आहेत, आणि त्याच्यानंतर इथे ब्राह्मण आलेत, असं पकडून आपण चालू. किंवा इतर बाकी कोण जे काही आले असतील ते खूप नंतर, म्हणजे त्यांच्या ही नंतर ब्राह्मण भारतामध्ये आले, असं पकडून आपण चालू. आणि आपल्याला त्यांना हकलायचं आहे. मग हकलून त्यांना पाठवायचं कुठं? एका प्रश्नाकडे आपण जाऊ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाठवायचं कुठे? तर युरेशियाला. आता भारताच्या नकाशावर आपल्याला युरेशिया शोधावा लागेल, हा देश शोधावा लागेल. युरेशिया तसा एक भाग आहे, एका भागाला युरेशिया म्हणतात, युरोप आणि आशियाला जोडणारा, किंवा युरोप आशिया मिळून युरेशिया. मग आता ते तर युरेशियातच आहे, पण आपल्याला तो देश शोधावा लागेल. आर्टिक होमिन वेदास वगैरेमध्ये जाऊन टिळकांनी लिहिलेलं, किंवा ओरियानमध्ये जाऊन आपल्याला शोधावा लागेल. तो देश शोधल्यानंतर आपल्याला त्या देशाच्या गव्हर्नमेंटला तसं सांगावं लागेल की आम्ही यांना डिपोर्ट करतो. ते गव्हर्नमेंट ती मान्य करणार का? हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. बरं, सरसकट सगळे ब्राह्मण एवढे श्रीमंत आहेत का की ते स्वतःहून देश सोडतील? मग जे देश सोडू शकत नाहीत किंवा ज्यांची आर्थिक विवंचना आहे, जसं माझ्या संपर्कातले माझे जेवढे ब्राह्मण मित्र आहेत त्यातले 70% गरीब आहे. सिरियसली, मी ज्या भागामध्ये राहायचो ना, केशवराज वेटाड होता अकोटमध्ये, तिथं माझे मित्र होते. ते खूप करोडपती नव्हते, शिक्षणाचे वांदे होते. आता मग अशांचं काय करायचं? मग अशा लोकांना परदेशात जाण्यासाठी पैसा कोण देणार? त्यांना विजा कोण बनवून देणार? त्यांचे पासपोर्ट कोण काढणार? पहिला हा गमतीशीर विषय, मी थोडा गमतीशीर घेतो, नंतर मी सिरियस सांगतो याच्यात काय सिरियस इश्यू काय आहे. दुसरा विषय म्हणजे की ज्याप्रमाणे आपले ऊर्जा मंत्री म्हणतात की बाहेरून आलेल्या लोकांनी, म्हणजे ब्राह्मणांनी आम्हाला आमचे कागदपत्र मागायची का? म्हणजे इथल्या प्रॉपर मूलनिवासी मुसलमानांना कागदपत्र मागायची का? तर मग कागदपत्र मागितली कोण? ब्राह्मणांनी मागितली का? अमित शहा आणि नरेंद्र मोदी, आदरणीय दोघेही. तर मग आता हे दोघं ब्राह्मण आहेत का? तर नाही. पण मग यांचे चालक ब्राह्मण आहेत, म्हणजे संघ ब्राह्मणांचा आहे, या अनुषंगाने ते बोललेले आहेत. मग आता अशा CAAच्या आणि NRCच्या समर्थनार्थ जी लोक आहेत त्यांना तुम्ही ब्राह्मण कॅटेगरीमध्ये टाकाल की आउट ऑफ द ब्राह्मण कॅटेगरी टाकाल? ब्राह्मणांनीच भारत सोडायचा की अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा भारत सोडायचा, कारण की ते त्यांच्या विचारांनी बोलत आहेत तुमच्या मते? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे माझ्यासारखी लोक ज्यांना तुम्ही ब्राह्मण सिद्ध करायचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी होता, सगळ्यांना माहिती आहे मी कोण आहे. आणि मग जर का मी माझ्यासारखी लोक ज्यांना तुम्ही तथाकथित नाही, त्यांना तुम्ही मनुवादी म्हणता. मनुवादी कोण आहे? मनुवाद्याची काय व्याख्या आहे हे सुद्धा आपल्याला काढावी लागेल. मग सरसकट सगळ्या मनुवाद्यांनी भारत सोडायचा की फक्त ब्राह्मणांनी भारत सोडायचा? हा प्रश्न सुद्धा आपल्याला पहिले सोडवावा लागेल. दुसरा प्रश्न असा आहे की ब्राह्मणांमधल्या कायस्थांनी, देशस्थांनी, चित्पावनांनी
कराड्यांनी, ऋग्वेद्यांनी, यजुर्वेदांनी, कोणी कोणी नेमकं की सरसकट सगळ्या ब्राह्मणांनी, कारण की कायस्थ तुम्ही जर त्यामध्ये घेतले तर मग आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भारत सोडावा लागेल. पण प्रबोधनकारांच्या कृपेने जर का आपण कायस्थ त्यामधून वगळले तर आपल्याला भांडवलशाहीचा देव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळ ठाकरे असं एक पुस्तक आहे, भांडवलशाहीचा देव बाळ ठाकरे, विलास खरातांचं. त्या पुस्तकाकडे सुद्धा थोडं बघावं लागेल, कटाक्ष टाकावा लागेल, कारण की युतीच्या पूर्वी बाळासाहेब सगळ्यांसाठी ब्राह्मणच होते. युती झाल्यानंतर मग ते कायस्थ, मग ते ब्राह्मणच नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी चालू झाल्या. मग त्यामध्ये ते कायस्थ घ्यायचे की नाही घ्यायचे याच्यासाठी तुम्हाला एक मिटिंग बसवावी लागेल. त्यानंतर अधिक प्रश्न असा आहे की मग त्यामध्ये कन्हैया कुमारचं, आता मी परवाला एक कमेंट वाचली की कन्हैया कुमार अभ्यास वाढव, कन्हैया कुमार ब्राह्मणे अभ्यास वाढव म्हणणाऱ्यांना तुम्ही अभ्यास करा. वृंदा करात, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप, अमित दाभोळकर, निखिल वागडे, प्रसन्न जोशी, हा जो जथ्था तुमच्या बाजूला आहे ब्राह्मणांचा, हां, त्यानंतर तो इथली शेंडी इथं ठेवणारा जसराज जोशी सिंगर, आणि हे आणि अशा प्रकारचे असंख्य लोक जे जातीने जन्माने ब्राह्मण आहेत पण विचारांनी तुमच्या बाजूची आहेत, डावी आहेत, त्या लोकांना सुद्धा हाकलायचं का त्यांना इथं ठेवायचं? बरं, मग आता विचाराने पुरोगामी जन्माने ब्राह्मण हे तुम्ही कसं ठरवणार? जेव्हा तुम्ही हाकलणं सुरू करणार तेव्हा मग त्याला कसं सिद्ध करायला लावणार की तू आता कसा हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये 2 मिनिटात सिद्ध होतो, तुम्हाला माहिती आहे कसं सिद्ध होतं तो. मग आता यांच्या विरोधात जेव्हा तुम्ही रणशिंग फुंकाल तेव्हा त्यांचा मेंदू काढून तुम्ही कसं बघाल की बा हा पुरोगामी ब्राह्मण आहे का, हा आपल्या बाजूचा आहे का दुसऱ्या बाजूचा आहे? मग हे एवढी झंझट ठेवल्यापेक्षा सरसकट सगळे काढून दिलेले बरे. मग आता वागडेंनी सुद्धा सामान पॅकिंग करायला सुरुवात करा, कारण की हे जे ज्या पद्धतीनं हे जे वातावरण पेटतं आहे, ब्राह्मण भारत छोडो, ब्राह्मण भगाव देश बचाव, त्या हिशोबानं सगळ्यांना सामान पॅकिंग करायला सुरुवात करायला लागेल. आता यामध्ये हा झाला गमतीचा भाग. एक सिरियस इश्यू तुम्हाला सांगतो, सिरियस, की जेव्हा जेव्हा एखाद्या समाजाला दुसरा समाज वॉर्निंग देतो की तुम्हाला आमचा देश ही जागा सोडायची आहे, इतिहासात थोडंसं डोकावून बघू आपण. हा प्रयत्न हिटलरनी केला होता जूनच्या संदर्भात, हाच प्रयत्न काश्मीरमध्ये झाला काश्मीरी पंडितांच्या संदर्भात, आणि संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे एका समुदायाला देश सोडायला भाग पाडण्यात आलं तेव्हा त्यांना विनंती करून देश सोडायला लावलेला नाही, त्यांचं जेनोसाईड झालेलं आहे, सामूहिक हत्या झालेली आहे, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प चाललेली आहे. समाजाला एका जबरदस्त अराजकतेकडे, गोडसेंनी गांधींची हत्या केल्यानंतर ज्या पद्धतीने आग लागली होती आपल्या देशामध्ये, ती आग परत लावण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही सरकार हे गोष्ट बघत आहे की इथे ब्राह्मणांच्या जेनोसाईड करायची, इथे ब्राह्मणांच्या सार्वजनिक हत्या करायची गोष्ट चाललेली आहे. एक प्रचंड मोठ्या गंभीर गुन्हा वारंवार सगळ्याच माध्यमातून जोरजोरानं ओरडून सांगितलं जातं की आपल्याला भविष्यामध्ये असं करायचं, त्यासाठी एक पार्श्वभूमी तयार केली जात आहे, आणि हे सरकारच्या डोळ्याच्या देखत होतं आहे. इतक्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची कॉन्स्पिरसी सरकारच्या नाकाखाली चालू आहे, आणि आपण सगळे गमतीत ही गोष्ट घेतो. मग तू तर बाबा, तुला काय देणं घेणं, ब्राह्मण मरत ना, हे सगळ्यांना हे आहे. ब्राह्मण सोडा, कुठलेही जातीचं जेनोसाईड आपल्या देशामध्ये होत असेल तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, आपण असं कन्सिडर करू की 2-4 वर्ष, 3% आहेत, 2-3 वर्षात साफ होऊन जातील, आणि सगळे साफ झाले 2-3 वर्षामध्ये, आणि कुठल्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचं कशाचं काही नुकसान होणार नाही. आणि हे साफ झाल्यानंतर समजा हे घाण, आपण घाण म्हणू ब्राह्मणांना, घाण काढून टाकली, त्यानंतरचा भारत कसा असेल? ब्राह्मण भारतामधून गेल्यानंतर भारतामध्ये साम्यवाद येणार, भारतामधले बलात्कार बंद होऊन जातील, कारण की सगळ्या बलात्कार ब्राह्मण करतात. भारतामधला भ्रष्टाचार बंद होऊन जाईल, सगळा भ्रष्टाचार ब्राह्मण करतो. आणि भारतामध्ये एक सामाजिक स्वातंत्र्य आणि समानता स्थापन झाल्यामुळे भारतातल्या ब्राह्मणांची हत्या आणि बाकीचे डिपोर्ट युरेशियात केल्यानंतर भारतामध्ये अनुदान म्हणजे सबसिडी, आरक्षण म्हणजे रिझर्वेशन, आणि तत्सम सुविधा ज्या वेगवेगळ्या घटकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात भेटतात त्या सगळ्या बंद होतील. ॲट्रॉसिटीसारखे कायदे बंद होतील, व्हायलाच हवेत, कारण की तुम्ही म्हणताय की सगळे दोष हे ब्राह्मणांचे आहेत. मग सरकार खरोखर जर का भारत इतका सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जर का बंद होत असतील तर मी सुद्धा उद्यापासून ब्राह्मण भगाव देश बचाव या स्वरूपाचं आंदोलन सुरू करायचा विचार करतो.
डोक्याचा भाग असलेल्या लोकांनी या गोष्टीचा विचार करा की 3% संपवल्यानंतर भारतावर होणारे आतंकवादी हल्ले बंद होतील, अक्षरधाम परत घडणार नाही, परत संसदेवर हल्ला होणार नाही, परत 26/11 घडणार नाही, परत जातीय दंगली घडणार नाही, परत ॲट्रॉसिटीच्या खोट्या केसेस घडणार नाहीत, परत ॲट्रॉसिटीच्या खऱ्या केसेस घडणार नाहीत, परत राहुल फटांगे होणार नाही, परत कुठल्या जय शिंदेचं दुकान जाळलं जाणार नाही, परत कुठे कोपर्डीचा बलात्कार होणार नाही, परत कुठे कोणती प्रियंका रेड्डी डॉक्टर असूनसुद्धा एका चांगल्या पदावर असताना तिच्यावर बलात्कार होणार नाही, परत कोणती ट्विंकल शर्मा बलात्कार करून 3 वर्षाची चिमुरडी ॲसिड टाकून जाळून टाकण्यात येणार नाही, परत कोणता किरण जगतापची मॉब लिंचिंग होणार नाही त्याच्या तिथे असलेल्या मुस्लिम गुंडांकडून, परत कोणता श्रावण राठोड तोंडात पेट्रोलचा गोळा कोंबून शांतिप्रिय समाजाकडून पेटून दिला जाणार नाही, परत ह्या समाजामध्ये साधूंची हत्या होणार नाही, संतांची हत्या होणार नाही. या पद्धतीच्या ज्या हजारो घटना, परत कुठली हैना तलरेजाचं म्हणजे ती गर्भवती असताना तिच्या नवऱ्याकडून आणि त्याच्या मित्रांकडून अदनान खानकडून तिचा बलात्कार होणार नाही, याची तुम्ही गॅरंटी घेता. परत ह्या सगळ्या घटना भारतामध्ये होणार नाही. ट्रिपल तलाकचं बिल आणायची गरज पडणार नाही, कारण की भारतामध्ये मुसलमान नाहीत. धर्मांतरण बद्दल आपल्याला काही कारवाई करायची गरज पडणार नाही. भारतामध्ये ब्राह्मण नाही म्हणून आपला GDP वाढणार. भारतामधले ब्राह्मण संपल्यानंतर आपली इकॉनॉमिकल ग्रोथ होणार, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होणार. हे मॅटर काय आहे नेमकं? ब्राह्मण भगाव देश बचाव. ब्राह्मणांना हाकलून द्या आणि देशाला सुरक्षित करा. सांस्कृतिक दहशतवाद नावाचा हा जो प्रकार आहे, म्हणजे आपल्याला ब्राह्मणांसोबत त्यांचं साहित्यसुद्धा पेटवून द्यावं लागेल, सगळं साहित्य जाळून टाकावं लागेल. ब्राह्मणांनी निर्माण केलेले सगळे वेद पुराण हे ते, कारण की तुमच्यामध्ये ब्राह्मणांनी निर्माण केलेले आहे. मनू जरी क्षत्रिय होता तरी तुमच्यामध्ये तो ब्राह्मण आहे. वाल्मिकी जरी आजच्या अनुषंगाने बघितले तर ते दलित होते, किंवा तेच काय हो, वेदर्षी व्याससुद्धा धीवर कन्येचे पुत्र होते. पराशर ऋषींचे जरी असले तरी त्याची आई धीवर होती, म्हणजे कुळीन होती. मग जर का ह्या सगळ्या जरी असले तरी तुमच्यामध्ये हे सगळं ब्राह्मणी साहित्य आहे. ब्राह्मणांसोबत ब्राह्मणी साहित्यसुद्धा पेटवून द्यायचं. ब्राह्मणांची वास्तुकला, शिल्पकला, मंदिरं इथले सगळी, कोणाचं सूर्य मंदिर, या सगळ्या गोष्टींचं काय करायचं? जे आपण उचलली जीभ आणि लावली टाळाला, या पद्धतीनं जेव्हा आपण म्हणतो की जय मूल निवासी ब्राह्मण विदेशी ब्राह्मण भगाव, ब्राह्मण भगाव म्हणजे नेमकं काय तुमच्या मनात संकल्पना आहेत? कधी विचार नाही एखाद्याला पकडून की ब्राह्मण भगाव म्हणजे काय? त्यांचा विजा कोण काढणार? त्यांना कुठं पाठवायचं आहे? त्यांच्या राहण्या खाण्याची जेवणाची सोय काय करणार? ते त्यांचं बघून घेतील तर ते डिपोर्ट तर आपल्यालाच करावे लागतील ना. नाही मग आम्ही त्यांना मारून टाकून तुम्हाला भेटणार काय त्याच्यातून आउटपुट काय आहे? लक्षात घ्या, कितीही एक्स्ट्रीमिस्ट हिंदू असला ना, मी प्रत्येक हिंदूचं मत घेतलेलं आहे. मी मोठमोठ्या एक्स्ट्रीमिस्ट लोकांना भेटलोय आणि तिथे मी मतं बघितलेली आहेत. त्या मतप्रवाहांमध्ये मी पाहतो की कितीही एक्स्ट्रीमिस्ट हिंदू असला तरीसुद्धा तो मुसलमानांच्या सरसकट कत्तली करा असं कधीच माझ्याजवळ कोणीही, किती सिक्रेट गुप्त मीटिंगमध्ये कधीच असं बोललेलं नाही. कधी जाहीरसुद्धा कोणी असं बोलत नाही. बोलला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते, आणि असं बोलूसुद्धा नाही. हिंदुत्ववादी असणे म्हणजे कुठल्या समाजाची हत्या करणे नव्हे. हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे, आणि हिंदुत्व इतकं महान आणि मोठं आहे की त्याला कोणाची हत्या करायची सुद्धा गरज पडत नाही. फक्त हिंदूंना जागृतीची गरज आहे. या विषयावर विचार करा. नेमकं ब्राह्मण भगाव, ब्राह्मण विदेशी, ह्या गोष्टींच्या मागे मूळ धागा काय आहे, मूळ विचार काय आहे? तुम्हाला कुठल्या मुद्द्यांवरून डायव्हर्ट केल्या जातंय? तुम्हाला कुठल्या मुद्द्यांवरून भरकटवण्यात येतंय? भारतामध्ये कुठलाही मुद्दा असला की त्या मूळ मुद्द्यापासून भरकटवण्यासाठी ब्राह्मणांचं नाव पुढे केलं जातं. भारतातल्या प्रत्येक महान व्यक्तीची हत्या ही ब्राह्मणांनीच केलेली आहे असं दाखवलं जातं, आणि या जातीबद्दल प्रचंड द्वेष निर्माण केला जातो. यानं फक्त भारतामध्ये काय होईल तर डिसबॅलन्स होऊन जाईल, आणि याच्यातून काही मिळकत नाही. मी त्यांची बाजू घेतोय अशातला भाग नाही, आणि मला तशी घ्यायची गरज सुद्धा नाही. पण नेहमी आमच्या कार्यामध्ये ही एकच गोष्ट बाधा असते. आम्ही कुठल्याही जागृतीचं काम करत असलो किंवा काही करत असलो ना, तर आम्हाला प्रत्येक वेळी हे ब्राह्मणांनी असं केलं मग याच्यावर बोल, बरं आम्ही कशाला बोलू त्याच्यावर? आमचा काय संबंध? या गोष्टीवर विचार करा. हे फक्त तुम्हाला मुद्द्यापासून भरकटवण्याचे विषय आहेत. या पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन, या पद्धतीचे बरेचसे विषय घेऊन मला बोलायचं आहे तुमच्यासोबत. तोपर्यंत तुमचं सहकार्य असू द्या. माझं पुस्तक आहे हिंदुत्व स्थिती आणि गती, ते विकत घ्या, आणि माझे अकाउंट डिटेलसुद्धा मी टाकतोय. ज्या पद्धतीनं आपल्याला हे मुवमेंट चालवायची आहे, ज्या पद्धतीनं आपल्याला कार्य करायचं आहे, त्यासाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल. जय श्रीराम.